आणखी एक महत्त्वाची बातमी, घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झालाय तर 88 जण जखमी आहे। आज सकाळी पुन्हा एकदा बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर भलं मोठं होर्डिंग कोसळलं होतं आणि या घटनेत 14 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी घटनास्थळी पाहणी करत मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे। होर्डिंग लावणाऱ्या कंपनी विरोधात आणि भावेश भिडेसह इतरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांच्याकडून। नंदकिशोर, आताची काय अपडेट? नक्कीच प्रणिता, आपण थेट दृश्य बघतोय। जवळपास 18 तास उलटून गेले आहेत आणि 18 तासापासून या संपूर्ण परिसरात एनडीआरएफची टीम असू दे किंवा स्थानिक प्रशासन असू दे रेस्क्यू करते। आतमध्ये गाड्या अडकल्या आहेत, आतमध्ये काही प्रमाणात माणसं सुद्धा असू शकतात आणि त्यांच्यावरती हे पोडलेले पूर्ण जे बॅनर आहे, लोखंड आहेत, ते काढण्याचा प्रयत्न खरं तर कालपासूनच केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर रात्री उशिरापर्यंत हे संपूर्ण रेस्क्यू सुरू होतं। आज पुन्हा सकाळपासून सुरू होत हे रेस्क्यू सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर मगाशी आपण दाखवलेलं होतं की खाली पिलर टाकण्यात आल्याने पिलरद्वारे हे संपूर्ण एक बाजूचं जे लोखंड आहे ते वरती उचलण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एक बाजू ही क्लिअर होऊ शकते। आता सध्या जर आपण पाहायला गेलं तर समोर जे क्रेन आहे त्या क्रेनची हुक जे आहे ते टाईट करण्यात आलेले आहेत आणि काही प्रमाणात जो भाग आहे तो उचलण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो। मात्र काही प्रमाणात जी ग्रीप आहे ती मिळत नसल्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा रेस्क्यूला अडचणी निर्माण होत असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र एनडीआरएफची टीम असू दे किंवा पोलीस प्रशासन असू दे, अग्निशमन दल असू दे, या संपूर्ण ज्या टीम आहेत त्या शर्थीचे जे प्रयत्न आहेत ते या संपूर्ण परिसरात केलेले आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पत्र आहे, त्यामुळे आतमध्ये जाताना कुठेतरी धोका निर्माण होत असलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 30 ते 40% आतमधला जो पोर्शन आहे त्यामध्ये सर्च जे ऑपरेशन आहे ते अजून सुद्धा अद्याप गेलेलं नसल्यामुळे अजून सुद्धा त्या ठिकाणी लोक आहेत का हे सुद्धा समोर आलेलं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र काही जे लोक आहेत ती दावा करतात की आतमध्ये आपली गाडी आहे, आतमध्ये आपला माणूस आहे, असा दावा या ठिकाणी केला जातो। त्यामुळे आणखीन जो आकडा आहे तो सुद्धा वाढू शकतो। जवळपास 14 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याचा सुद्धा जो आकडा आहे तो अधिकृतरित्या समोर आलेला आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 43-44 जणांवरती या संपूर्ण दुर्घटनेमध्ये जो उपचार आहेत ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्यानं राजवाडी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात जे इथले नागरिक आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र आत्ता जे रेस्क्यू आहे ते सुरूच आहे। एका साईडला पिलरला एक हुक लावण्यात आले आणि क्रेनच्या सहाय्याने आता उचलण्याची जी प्रोसेस आहे ती सध्या सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर संपूर्ण 18 तास उलटून गेले आणि 18 तासानंतर सुद्धा एनडीआरएफचे किंवा स्थानिक प्रशासनाचे जे प्रयत्न आहेत ते जैसे ते असलेले आपल्याला पाहायला मिळतात। अगदी नंदकिशोर, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात। तर आपण पाहतोय क्रेनच्या मदतीनं होर्डिंग हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। होर्डिंगच्या या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। ही संख्या आणखीही वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते।